नमस्कार, लक्ष्मी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आव्हान केल्यानुसार महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या किंवा किती जागा पाडायच्या याच अनुषंगानं अनेक इच्छुकांच्या मुलाखती देखील अंतर्मनी सरळ या ठिकाणी झाल्या होत्या. आज आपण आलेलो आहोत पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार माऊलीदादा पुनवरे. दादा, अगोदर आपला परिचय द्यावा आणि आपल्या या मतदारसंघामध्ये काय काय काम आहे त्यात फडकत त्याबद्दल थोडंसं सांगा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर तायप्पा पुंडवेरी, 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी. नमस्कार, मी ज्ञानेश्वर तायप्पा पुंडवेरी, 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुक म्हणून मुलाखत दिलेली असून माझ्या समवेत इतर 3 उमेदवार या मतदारसंघातून इच्छुक होते. दादांनी सांगितलं समीकरण जुळत असेल तर ते कशा पद्धतीनं जुळतं आहे आणि फक्त मराठा उमेदवार म्हणून मराठ्यांच्याच मतावर निवडून येत असेल तर मतदान संख्या किती आहे हे कळवा. तर यातील सगळा बारकावा म्हणजे कोणत्या जातीची किती मतदान आहे, मंगळवेढा तालुक्यातील 82 गावं असतील, मंगळवेढा शहर असेल, पंढरपूरची 22 गावं असतील, पंढरपूर शहर असेल, या संदर्भातील सर्व डाटा मी एकत्र करून मनोजदादांकडे दिला असून मी दादांना या विषयावर सविस्तर बोलून आलो. तो डाटा पाहून दादांनी सांगितलं व माझ्या आंदोलनाविषयी कौतुक केलं. आत्तापर्यंतच्या सामाजिक कामात तुम्ही आमच्या सोबत आहात, यदा कदाचित तुम्हाला उद्या नाकारलं तर हे आंदोलन थांबू नये व तुम्ही माझ्या पाठीशी राहा असं बोलल्यावरती मी एका वाक्यात सांगितलं, जीवात जीव असेपर्यंत दादा तुमच्या समवेत राहील, राजकारण 100 वेळा करता येईल पण आंदोलनाचा मार्ग मी सोडणार नाही. खरं तर तुम्ही ही विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहात की नाही आणि तुमची तयारी कशी असते आणि या मंगळवेढा पंढरपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण कशी समीकरणं जुळवतो? खरं सांगायला गेलं तर आमदार कोणाला होऊ वाटत नाही. आमदार व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, कारण हे स्वप्न छोटं नाही. पण या मतदारसंघातील सविस्तर अभ्यास केल्यानंतर काही भूमिका मी तुर्तातच घेतो. दादांना त्या संदर्भात मी सांगणार आहे की उद्याची 2024ची ही विधानसभा मी लढणार नाही, पुढं काम करत राहीन, आंदोलनात सहभागी राहीन. तसंच इथून पुढं ही चळवळ बंद पडून देणार नाही. 5 वर्ष आणखीन काम करेन व पुढच्या विधानसभेची तयारी करेन. कामाचं सांगायला गेलं तर या शहरातील महापुरुषांचे पुतळे असतील, श्रीकृष्ण तलाव असेल, भुईकोट किल्ला असेल, या संदर्भातील निधी असेल किंवा बोराळ रोडवरील निंगिरा ओढ्यावरील पूल असेल, तिथील केलेले आंदोलन असतील किंवा ज्या काही मागण्या सर्वसामान्य लोकांच्या इथपर्यंत आल्या त्या मागण्यासंदर्भात मी आत्तापर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न असो, मोलमजुरांचे प्रश्न असो किंवा शेतीमाल असेल, ऊसाचा विषय असेल किंवा दुधाचा विषय असेल, त्या विषयात मन लावून किंवा पूर्ण वेळ देऊन आंदोलनात सहभाग घेतलेला असून या सर्व गोष्टी मनोजदादांच्या कानावर असल्यामुळं दादांनी आग्रही विचारलं मला की माऊली मला ग्राउंड रिपोर्ट प्रॉपर दे, मग मी निर्णय घेईन. आणि मी दादांना इथला ग्राउंड रिपोर्ट प्रॉपर दिलेला आहे. त्यावरून दादा निर्णय घेतला. आताच आपण खूप मोठा खुलासा केला की आपण ही विधानसभा लढणार नाही, नेमकं कारण काय? खरं सांगायला गेलं तर आज जे विद्यमान उमेदवार आहेत ते उमेदवार 2-3 उमेदवार जे आहेत ते प्रॉपर कारखानदार आहेत आणि या मतदारसंघात त्यांचा प्रत्येकाचा 50 ते 60 हजाराचा गट्टा आहे आणि तो गट्टा फोडणं मनोजदादांनी सांगितलं तर शक्य आहे. पण इतक्या ताकदीनं तो गट्टा फोडण्यासाठी आपण इथं माझी एखादी संस्था वगैरे नाही किंवा मी सर्वसामान्य कुटुंबातून आहे. जरी मी आर्थिकचं नियोजन करायला गेलो तर माझा अधिकाऱ्यांचा जो ग्रुप आहे त्यातून मला नाममात्र रक्कम गोळा होईल. म्हणजे जी इलेक्शन लढवण्यासाठी तुटपुंजी असेल ती रक्कम तुटपुंजी असल्यामुळं मी उद्याचा जो विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरणार होतो
तो अर्जही भरणार नाही, कारण या सगळ्या धांदलीत आर्थिक सुबत्ता पण असणं गरजेचं आहे, कारण सगळी सोंग जमतात पण पैशाचं सोंग करणं सोपं नाही. म्हणून मी उद्याची निवडणूक लढत नाही. हाच सांगा आपण दादांना कसं सांगा. माझं फोनवरती प्रदीपदादांशी बोलणं होईल व तो निरोप दादा मनोजदादांना देतील, अथवा सरपंचांना पण मी कॉल लावून ह्या गोष्टी सांगणार आहे. आणि खरं सांगायला गेलं तर यातील पूर्वसूचना मी दिलेल्या आहेत की दादा मी ही निवडणूक लढणार नाही, यामागची सर्व कारणं आणि सर्व मार्गावर मी त्यांना सांगितलेले आहेत. उद्या यदा कदाचित या मतदारसंघात मराठ्यांचे 3 उमेदवार 4 उमेदवार होतील आणि अदर कास्ट 1-2 उमेदवार होतील, त्यातील कोण निवडून आला जातीपातीचा विषय नाही, पण इथं होणारा आमदार मी मराठा असल्यामुळं मला तर असं वाटतं की इथला होणारा आमदार हा मराठाच असावा, म्हणून मी माघारी घेतो. जर मनोजदादांनी जर इथं तुम्ही सोडून दुसरा जर उमेदवार दिला तर त्यांना आपण कसं सहकार्य करायचं? मी जे माझं मायक्रो प्लॅनिंग केलं आहे किंवा माझी लोक जी माझ्यासाठी पळणार होती त्या सर्वांना सोबत घेऊन मनोजदादा जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील त्याच्यासोबत त्याच्या पुढं एक पाऊल टाकून मी काम करेन. आपण खूप मोठा खुलासा केला की आपण ही विधानसभा लढवणार नाही, परंतु जर मनोजदादांनी जर उमेदवार दिला तर त्याच्या मागं आपण खंबीरपणे साथ देणार असं तुम्ही सांगितलं. आपण एक आपल्या पंढरपूर मंगळवेढा या मतदारांना काय आव्हान करणार? मी या ठिकाणी सांगेन, मनोजदादांनी जे सांगितलं आहे, ज्या ठिकाणी दादा उमेदवार देतील ते उमेदवार निश्चित निवडून येतील, पण ज्या ठिकाणी उमेदवार देणार नाहीत त्या ठिकाणी दादा सांगतील एखाद्याला पाडा किंवा एखाद्याला निवडून आणा. त्यासाठी या मतदारसंघातील मराठा व मराठा इतर जे मतदार आहेत, जे मनोजदादांना मानतात, त्यांनी पूर्ण ताकदीनिशी दादांनी जो सांगेल तोच निर्णय घ्यावा आणि त्याच निर्णयावरती मी पण ठाम आहे. खरं तर आता मनोजदादांनी सांगितलं की मनोजदादांच्या आदेशानुसार जर त्यांनी जर उमेदवार दिला तर आपण त्यांचं काम करू आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणाने त्यांची साथ अशीच देऊया. परंतु जर ही विधानसभा संपल्यानंतर एक म्हणजे आपण तर या चळवळीमध्ये काम करतात, ही विधानसभा संपल्यानंतर आपण ही असाच अखंड लढा देणार होता समाज. ही चळवळ संपू नये म्हणून तर ही विधानसभा लढायचं नाही हे ठरलं होतं. खरं तर ही चळवळ करताना ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्व लोकांचं आभार मानावं तितकं थोडं आहे, कारण एखाद्यानं केलेली रुपयाची मदत असू द्या किंवा एका शब्दाची मदत असू द्या, ती मदत ही या चळवळीत उपयोगाला आलेली आहे. इतर कुठल्याही लोकांची मनं दुखावू नये व दादांची लढाई थांबू नये म्हणून मी ही विधानसभा उद्याची निवडणूक लढत नाही आणि ही चळवळ अखंड चालू ठेवण्यासाठी मी अविरत काम करत राहीन. व माझ्या सोबती जे काय ज्या लोकांनी मला आत्तापर्यंत सांगितलं तुम्ही निवडणूक लढवा, त्या लोकांचा तर मी खूप ऋणी आहे, कारण त्यांनी मला इतकी ताकद दिली आहे. पण त्या लोकांना मी आज दिलगिरी व्यक्त करून सांगतोय, मला समाजाचा लढा चालू ठेवायचा आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी ही अविरत जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत बंद पडू द्यायची नाही. एवढंच मी लोकांकडून अपेक्षित राहू शकतो, यापेक्षा जादा काही नाही. दादा आम्ही बघतोय की अगदी 2016 पासून आपण या संघटनेमध्ये या चळवळीमध्ये काम करत आहात. वारंवार आम्ही त्याच्या बातम्या देखील लावलेल्या आहेत. जर लोकांची इच्छाच असेल की दादांनी लढावं तर काय करतात? दादांनी जर इथला निर्णय घेतला, उमेदवार दिला आणि दादांनी सांगितलं की आपण लढावं, तर मी जो आत्ता सांगितलेला जो सर्व काही विषय आहे आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दादांपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचतील. पण या ठिकाणी दादांनी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिक काम करेल. धन्यवाद. तर हे होते मराठा आंदोलक मनोजदादा पुनर्वैरी. दादांनी सविस्तरपणे या विषयावरती खूप छानपणे चर्चा केली आणि आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही आणि जर मनोजदादा जरांगे पाटलांनी जर या मतदारसंघामध्ये उमेदवार दिला तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची देखील दादांनी भूमिका घेतली. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.